नमस्कार मित्रांनो. हळदीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूपच उच्च स्थान आहे. त्याला लक्ष्मीच्या बरोबरीला मानलं जातं. तसेच आपल्या घराचा जो उंबरठा असतो त्यालाही खूपच पवित्र स्थान मानलं जातं. मग आपण ह्या उंबरठ्याचे हळदीने लेपन लावून पूजन का करतो हे तुम्हाला माहीत आहे का? तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करण्याचे शास्त्रीय तसेच आपल्या घरातील सुखसमृद्धीसाठी कसे त्याचे फायदे आहेत, त्याचा कसे करतात लेपन, ह्या सगळ्या गोष्टी आज जाणून घेणार आहोत. चला तर. सर्वात अगोदर आपण हळदीबद्दल जाणून घेऊयात. हळदीबद्दल तुम्ही पूर्णपणे माहितीच असेल की आपल्या भारतीय संस्कृतीनुसार हळदीला खूपच मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. त्याच्यामध्ये लक्ष्मीचा वास असतो. तसेच शास्त्रीय कारणे पण भरपूर आहेत. हळद जी असते ही एक अँटीऑक्सिडंट असते, अँटीसेप्टिक असते. आपल्या बरेचदा जखम झाली, काहीतरी अडचण आली की चेहऱ्यासाठी वगैरे आपण हळद वापरतो. म्हणजे हिचे साधारण उपयोग आहेतच. तसेच तिच्यामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात. आपल्या घरामध्ये लेप आपण जेव्हा लावतो तिथून येत असताना काही जर निगेटिव्ह एनर्जी असेल, काही बॅक्टेरिया असतील, काही चुकीचे किरणं आपल्या घरात येत असेल तर ते दूर करण्यासाठी ही हळदी आपल्या कामाला येते. तसेच हळदी म्हणजे सौभाग्याचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे हळदीचे असे अनेक फायदे आहेत. आता पुढचं आहे ते म्हणजे उंबरठा पूजन. उंबरठा जो असतो तिथून आपण आपल्या घराचा प्रवेशद्वार मानतो, म्हणजे मेन एंट्रन्स असतो. तिथून आपण आत प्रवेश करतो. आपण जेव्हा येतो बाहेरून तेव्हा आपल्या डोक्यामध्ये बरेच निगेटिव्ह प्रश्न पडलेले असतात, काही अडचणी आलेल्या असतात, त्या पण आठवत असतात. तसेच जर कोणी व्यक्ती आपल्या घरात जे येणारे लोक असतात ते प्रत्येकजण आपल्यासाठी सद्भावनेने येत नसतो. प्रत्येकाच्या मनात आपल्याबद्दल कधी कधी निगेटिव्ह विचार पण असू शकतात. तर ही जी हळद पूजन करतो किंवा उंबरठ्याचं आपण पूजन करतो त्या पूजनामुळे काय होतं की त्यांची जी एनर्जी आहे ती तिकडेच रोखली जाते. कारण की ह्या पूजनामुळे, हळदीच्या लेपनामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करते, जे की बॅलन्स करते एनर्जीला. त्याच्यामुळे ती एनर्जी आत येऊ शकत नाही. आणि याचा अर्थच असा की आपल्या घरामध्ये सदैव एक सुख समृद्धी नांदत राहते. माझ्याही लहानपणी म्हणायची की घर म्हणजे फक्त चार भिंती, की तुम्ही घरामध्ये किती वस्तू सजवून ठेवलेत, किती भारी केले, किती खराब ठेवले, ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं असतं की त्या घरामध्ये शांतता असणे, समाधान असणे, लक्ष्मीचा वास असणे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या उंबरठा पूजनातून तुम्हाला साध्य होऊ शकतात. याच्या मागे काहीच अंधश्रद्धा नाही. तुम्हाला वाटेल की याच्याने कसं काय होईल, तर तुम्ही एक वेळेस ट्राय करा. तुम्ही ते लावून एक महिना 2 महिने प्रयत्न करा. तुम्हाला अनुभव येईल, तुमचं स्वतःचं मध्ये शांतता निर्माण होईल. घरामध्ये वाद होणार नाहीत, कलेश होणार नाहीत. आणि जिथं वाद नाहीत, शांतता आहे, स्वच्छता आहे, तिथे लक्ष्मीचा आवाज ऑटोमॅटिक असतो. तर आपण हे पाहूयात की याची पूजा करायची कशी आहे. तर हळदीच्या लेपनासाठी आपल्याला लागले साहित्य आहेत ते म्हणजे हळद, जी की खूप प्युअर पाहिजे. मी तर स्वतः काय करते, दळून आणते, जी की शुद्ध असते, कारण की कलर वगैरे ॲड केले नाही पाहिजे. शुद्ध हळद पाहिजे. गोमूत्र, अ, गुलाबजल, चंदन पावडर, जे की डब्बीमध्ये आजकाल सगळं अवेलेबल भेटून जातं. एखादा अत्तर असेल तर तुम्ही टाकू शकता, जस्ट सुवास असण्यासाठी. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या आहेत. हळद, चंदन, गोमूत्र, अ, गुलाबजल आणि थोडंसं अत्तर आणि कापूर. कापूरला छान बारीक असं करून मिक्स करून घ्यायचं आहे. जर गरज पडली तर थोडंसं पाणी घाला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने पण लेपन करू शकता किंवा एखाद्या चमच्याच्या साहित्याने पण करू शकता. मला पर्सनली हाताने करायला खूप छान म्हणजे मस्त वाटतं. म्हणजे ही पूजा माझ्यासाठी तर खूपच एकदम एक्सायटेड असते, कारण की ती पूजा केली की माझा दिवस खूप आनंदी जातो, शांत जातो, हॅप्पी जातो. बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मला ऐकायला येतात. महत्त्वाचं, जर घराला उंबरठा नसेल तर घराला उंबरठा असणं खूप जास्त गरजेचं आहे. पण फ्लॅट सिस्टीममध्ये अवेलेबल असतं तर तसं काहीच हरकत नाही आहे. महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. पण पर्सनली माझ्या स्वतःच्या घराला सध्या उंबरठा नाही आहे, मी बनवून घेणारच आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. उंबरठा जरी नसेल तरी तुम्ही जे आहे ते आपल्या दरवाजाचं जो उंबरठा आहे बिल्डरने बनवून दिला असतो, तुम्ही त्यालाही उंबरठा लेपन स्वच्छपणे करू शकता. उंबरठा पूजन करायचं कसं आहे, तर मुख्य द्वार स्वच्छ करून घ्यायचा आहे, व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. आपला जो दरवाजा आहे मेन डोर तो पण स्वच्छ सगळीकडे पुसून घ्यायचा आहे. जाळ्या वगैरे असतील सगळ्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर जो उंबरठा आहे त्यालाही एखाद्या छान स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे.
जे हळदीचं मी लेपन सांगितलं आहे ते व्यवस्थित असं हाताने अथवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे रांगोळीमध्ये जर पावलं असतील किंवा हाताने छान लक्ष्मीचे 2 साईडला पावले काढायचे आहेत. मध्यभागी आपण स्वस्तिक किंवा ओम काढत असतो, काढूही शकतो. पण शक्यतो जर लहान मुले असतील, वयोवृद्ध लोकं असतील, त्यांच्या पायाने ते तोडू शकतं, म्हणजे ते पाय लागू शकतो. तर प्रयत्न करा की मध्यभागी नका काढू ओम वगैरे. आणि बाहेरच्या साईडला सुंदर अशी रांगोळी काढायची सुबक. त्याच्याने काय होतं, जो व्यक्ती तुमच्या घरी येतो आहे त्याला ते फ्रंट असं पाहून एकदम भारी वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि तो हॅपी फेसनंच तुमच्या घरात येईल. त्याचबरोबर हे सर्व झाल्यानंतर जे पावलं आपण ठेवले आहेत त्यांची पण सुंदर अशी फुलं वगैरे पाहून पूजा करून घ्यायची, हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपलं आत आपण प्रवेश करतो त्याच्या उजव्या बाजूला एक सुंदर असा दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्यात जर तुम्ही तिळचं तेल असेल तर खूप छान, नसेल तर जे आहे ते अवेलेबल करा आणि तो दिवा सकाळ संध्याकाळ लावायचा आहे. आणि तो दिवा लावल्याच्या नंतर त्याला धूप आरती आपण करायची. आरती आणि धूपने व्यवस्थित असं ओवाळून घ्यायचं, औक्षण करून घ्यायचं. आपल्या दरवाजाचं तसेच छान उंबरठ्याचं औक्षण करून घ्यायचं, ते दिव्याचं औक्षण करून घ्यायचं आहे. तसेच आपल्या उंबरठ्यावर पण हळदी कुंकूने छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पण आपण फुलं वगैरे वाहून. आता ही पूजा करायची कधी, तर प्रत्येक गुरुवारी, मी एक स्वामी भक्त असल्यामुळे गुरुवारी तर निश्चित करतच असते. पण प्रत्येक गुरुवारी शक्य असो तो दररोजही करू शकतो, पण आपल्या डेली रुटीनमुळे कामानिमित्त आपल्याला हे शक्य नसतं. त्यामुळे कमीत कमी गुरुवारी आपल्या घरी कुठली उपवास असेल, आपण कुठलं व्रत वैकल्य करतो आहे, घरात एखादा स्पेशल दिवस आहे, त्या दिवशी तर पौर्णिमा, अमावस्या अशा प्रत्येक एखाद्या स्पेशल ऑकेजनला तर नक्की केलंच पाहिजे. गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या, एखादी व्रत वैकल्य घरामध्ये जर स्थापना असेल, नवीन विवाह झाला, नवरी येत आहे किंवा घराची नवीन घराची पूजा असेल, वास्तुपूजा, किंवा आपण एखादी सत्यनारायण पूजा ठेवतोय, अशा वेगवेगळ्या ऑकेजनला आपण ही पूजा ठेवू शकतो. तर मित्रांनो, उंबरठा पूजन म्हणजे फक्त एक परंपरा किंवा असं म्हणतो ना जुने लोक वगैरे, तसं नसून एक आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठीचा एक सुंदरसा उपाय आहे. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.